Imagine walking into your dream space every day. We bring your vision to life and create spaces that inspire. So design your dream and live your best life. Discover the art of modern living with Spacecraft Interiors. Your space, our craft. इस वेकेशन पुराने कंप्यूटर कोर्सेज नहीं बल्कि नए एआई बेस्ड डिजिटल कोर्सेज से अपने बच्चों का फ्यूचर बनाएं। अपोलो बिट्स एकेडमी लाए हैं आपके लिए वेकेशन कोर्सेज जिसमें एआई टूल्स, कोडिंग लेसन्स, ग्राफिक डिजाइनिंग, डिजिटल मार्केटिंग, रील्स मास्टर क्लास एंड कई ऐसे 100% प्रैक्टिकल एंड इंटरैक्टिव कोर्सेज हैं। एक्सपर्ट फैकल्टीज एंड पर्सनल अटेंशन के साथ वी मेक श्योर आपका बच्चा एक एक टॉपिक प्रैक्टिकली सीखे और इम्प्लीमेंट करे। Admissions open for vacation courses at Apollo Bits Academy near Doli Nasta, Ulhasnagar 421003, 9763150150। क्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। होली पर्व पर अभय गायकवाड़, किशोर वाकड़े और जय डांगे शाम 4 बजे के करीब उल्हासनगर 4 के सुभाष टेकड़ी चौक क्षेत्र से गुजर रहे थे। तभी वहां होली खेल रहे आरोपी अजीत बलवंत पाल, ज्ञान बाबू राम दुलारे पाल, कन्हैया लाल लुणाराम नाई, सुरेंद्र धनाराम भागर्व ने अभय की कार को रोकने की कोशिश की। दोनों के बीच मामूली बात को लेकर तू मैं हो गई। इस पर आरोपियों ने अभय के सिर पर पूरी तरह से वार किया और उसके साथ मौजूद उसके दोस्तों को भी पीटा गया। दोनों को बांस के डंडों और पत्थरों से पीटा गया। हमले में अभय बुरी तरह घायल हो गया है। इस मामले में विठलवाड़ी पुलिस ने 4 चौकीदारों को गिरफ्तार किया है। आरोपी अजीत बलवंत पाल, ज्ञान बाबू राम दुलारे पाल, कन्हैया लाल लुणाराम नाई, सुरेंद्र धनाराम भागर्व को गिरफ्तार कर पुलिस आगे की जांच कर रही है। विठ्ठलवाडी पोलीस यांच्या हद्दीमध्ये दिनांक 14 मार्च 25 रोजी म्हणजे धुलिवंदनच्या दिवशी 3 मुले यातील फिर्यादी जय अनिल डांगे व त्याचे 2 साथीदार किशोर व अभय हे मोटरसायकलवरून विनोद चौकातून पेट्रोल भरून मोटरसायकलवर सुभाष टेकडीला घराकडे जात असताना संभाजी चौक येथे कृष्ण मंदिराजवळ काही लोकांनी त्यांना आवाज दिला, अटकले म्हणून विचारपूस करण्यासाठी तिघजण त्या ठिकाणी गेले असता येथील आरोपी अजित पाल, ज्ञानबाबू पाल, कन्हैयालाल आणि सुरेंद्र भार्गव यांनी काही कारण नसताना नशेमध्ये असल्यामुळे धुलिवंदनच्या दिवशी नशा केलेल्या असल्यामुळे हातापायांनी तसेच लाकडी बांबूने त्या तिघांना मारहाण केली आणि त्यामध्ये अभय गायकवाड याच्यावर तर प्राणघातक हल्ला केला। त्याच्या डोक्यामध्ये बांबूने फटके मारवले, त्यामुळे तो गंभीर जखमी झाला आणि अजूनही तो हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे। सदरबाबत तात्काळ आपल्याला माहिती मिळाल्यावर आपण तात्काळ त्याबाबत गुन्हा नोंद केलेला आहे। मी स्वतः त्या ठिकाणी दोन्ही पण हॉस्पिटलला व्हिजिट केलेली आहे। जखमीकडे आम्ही चौकशी करण्याचा प्रयत्न केला, त्याची तब्येत अजून गंभीर आहे आणि त्या ठिकाणचे फुटेज, इतर तांत्रिक माहिती आणि विटनेस याद्वारे आपण PSI दुबळे आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार यांनी मिळून 4 आरोपींना तात्काळ आपण अटक केलेली आहे। त्यांना मान्य न्यायालयासमक्ष हजर केले असता 17 तारीखपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे। मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना आव्हान करायचे आहे आपल्या उल्हासनगरच्या की हे सणसुदीला आपण जे कधी नशा करत नाहीत ते सुद्धा नशा करत असतात आणि सणाच्या नावाखाली एन्जॉयमेंट या प्रकाराखाली हे असे गैरकृत्य त्यांच्याकडून घडली जातात। त्यामुळे आपण सर्वांनी मिळून नशामुक्त कसं होईल उल्हासनगर यासाठी नक्कीच प्रयत्न केले पाहिजेत। जिथे जिथे पोलिसांची आवश्यकता आहे तिथे मी आपल्याला 24/7 अवेलेबल आहे। मी माझ्या पद्धतीने नशेखोर लोकांवरती कारवाई करतच आहे, परंतु जनतेने आणि आपण न्यूज माध्यमांनी सुद्धा यामध्ये सहयोग देणे अपेक्षित आहे। थँक्यू व्हेरी मच। ब्यूरो रिपोर्ट, उल्हासनगर, उल्हास विकास। विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।